नाशिकमध्ये राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला भूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। सुमारे 3,500 हून अधिक शिक्षक रस्त्यावर उतरून विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार धरणे आंदोलन केले आहे। टीएटी रद्द करण्यापासून पदोन्नतीतील अन्याय दूर करण्यापर्यंत अनेक मागण्यांसाठी शिक्षकांनी शासनाला इशारा दिलाय। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन करण्यात आलं। गोलक्लब मैदान येथे झालेल्या आंदोलनात सुमारे 3,500 हून अधिक शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती। यानंतर शिक्षकांनी गोलक्लब मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। आंदोलन संपूर्णपणे शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले आहे। यावेळी कार्यरत शिक्षकांवरील टीएटी अट रद्द करणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांवरील पदोन्नतीतील अन्याय दूर करणे, संच मान्यता धोरण रद्द करणे, शिक्षकांना बीएलओ आणि इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करणे, पदवीधर व विषय शिक्षकांना विनाअट वेतन श्रेणी लागू करणे आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाला माजी पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी भेट देत शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला। यावेळी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने शासनाला स्पष्ट इशारा दिलाय की शिक्षकांचे न्याय मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। प्रसंगी अमृत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे आभारही समन्वय समितीने व्यक्त केलाय। बीएलओची काम आहे आणि टीईटीचं अनावश्यक असं जे कंपोजिशन करण्यात आलेले आहे त्या विभागात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करून या या गृहावरती सर्वजणांनी जमून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत। आणि या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाला अशा स्वरूपाची विनंती करीत आहोत की येत्या काळामध्ये शिक्षकांसाठी जी टीईटीचं आयोजन करण्यात येईल, ते टीईटीचं आयोजन हे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर खास अशी वेगळी शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात येईल। याबरोबर जे सिनियर शिक्षक आहेत, सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी याचं कंपोजिशन कसं करता येणार नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कमिटी नेमण्यात यावी, त्याबाबत विचार करण्यात यावा। याबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामामध्ये सर्वात मोठं काम जर कोणतं असेल तर ते बीएलओचं काम आहे। यासाठी महिन्याभर तो शाळेत राहू शकत नाही, त्यामुळे शिक्षकांवरती प्रचंड अन्याय होतो, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो। हे सगळं दूर करण्यासाठी तसं बघितलं तर न्यायालयाच्याच मुलाचा निर्णय आहे शिक्षकांना बीएलओचं काम देताना अतिशय शेवटच्या प्राधान्याने देण्यात यावं आणि ज्यावेळेला शिक्षक शिकत असते त्या कालावधीत मात्र त्यांना देण्यातच नाही। असं असताना सुद्धा अक्षरशः कार्यमुक्त करून सुद्धा बीएलओचं काम करायला सांगितलं जाते। हे शिक्षकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे। या सगळ्या अन्यायाच्या विरोधात सर्व शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आपण या सर्व शिक्षक मिळून या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। वारंवार आपल्याला आंदोलन करावं लागतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं लागतं, काय वाटतं, काय म्हणतात या प्रशासनावर काय भूमिका? वारंवार शिक्षक आंदोलन करत आहे, परंतु प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। वास्तविक तसं जर बघितलं तर शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे देत असताना शिक्षक देणं परवडतं किंवा न परवडतं, म्हणजे परवडणार किंवा न परवडणार या मुद्द्यावर शिक्षण चालतच नसतं। एका मुलासाठी शिक्षण जपान सरकार राष्ट्रामध्ये केवळ एका मुलासाठी किंवा एक मुलगी शाळेत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवली जाते आणि भारतामध्ये मुळात या खेड्यापाड्यावरती 10-15 शिक्षक जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की त्यांना शिक्षक देणं परवडत नाही, म्हणजे सर्व बाबीसाठी शासनाला खर्च करण्यासाठी आहे, परंतु शिक्षणावर मात्र खर्च करण्यासाठी याची तयारी नाही आणि ज्या वेळेला आम्ही समस्या मांडतोय त्या वेळेला त्याच्यामध्ये कानाडोळा करताय। आता यापुढे मात्र शिक्षकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने अशा इशारा द्यायचं ठरवलं नाही। यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा याची दखल घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक येत्या काळामध्ये करणार आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।